उद्या देशभरात मॉकड्रिल होत आहे आणि राज्यातल्या मॉकड्रिलच्या 16 ठिकाणांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत। यामध्ये मुंबई आहे, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, तसंच सिन्नर आहे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी, थळ, वायशेत या ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे। या मॉकड्रिलची आता जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे। तर आपण बघतो 16 ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे। या 16 ठिकाणांची नावं आता समोर आलेली आहेत। देशभर खरं तर हे मॉकड्रिल राबवलं जाते, त्यातल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे। यामध्ये रोहा, मनमाड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जाणार आहे। युद्धाच्या प्रसंगी नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने हालचाली होतात, या सगळ्या गोष्टींचं नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। देशभरामध्ये हा उपक्रम राबवला जातोय आणि या मॉकड्रिल 16 ठिकाणी, आपल्या महाराष्ट्रात 16 ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जाणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी आणि थळ, वायशेत या 16 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे। लवकरच पाकवरती कारवाईचे आपल्याला ढग दाटले दिसतात आणि यामध्ये आता हे मॉकड्रिल राबवलं जात आहे। राज्यामध्ये 16 ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे। देशामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल केलं जात आहे। युद्धाचं बिगुल वाजतं आणि कशा पद्धतीने युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय करावं, काय ॲक्शन्स घ्याव्यात या संदर्भात उद्या नागरिकांना ट्रेनिंग आपल्याला म्हणता येईल आणि 16 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे मॉकड्रिल केलं जात आहे।